नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळते. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालयातल्या आयुर्वेद विभागाची कामगिरी जाणून घेतलेली होती. या विभागामध्ये अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेले रोग्यांना जीवदान मिळालेलं आहे आणि ह्यासाठी डॉक्टर सरिता गायकवाड मॅडमचे जे त्यांनी निरनिराळे उपचार केलेले आहेत तेही आपण जाणून घेतलेले आहेत. हे सगळं दाखवण्यामागचा आमचा उद्देश एकच आहे की शासकीय पातळीवरती सुद्धा अनेक चांगले किंवा सकारात्मक प्रयत्न होत आहेत, पण ते समाजापुढे येत नसतात. आणि ह्याच उद्देशाने मी आणि कमलेशनी जनता दरबारमध्ये अशा प्रकारचे सकारात्मक प्रयत्न समाजापुढे मांडण्याचं ठरवलं आणि ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. या प्रयत्नांच्या माहितीतून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर कसं होईल हेही आपण बघायला पाहिजे. अर्थात मंडळी, ही माहिती देत असताना आम्ही दोघं जण त्याच्यातली विश्वासार्हता जपत असतो. या माहितीची शहानिशा सुद्धा आम्ही वारंवार करत असतो. त्याच अनुषंगाने मंडळी, तुम्ही सगळ्यांनीही एक लक्षात ठेवा की कुठल्याही गोष्टीची 100% खात्री आपण देऊ शकत नसतो, पण एखाद्या समस्येतून सुटण्यासाठी जर का कुठे आशेचा किरण दिसला ना, तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सकारात्मक ऊर्जा लावण्याची गरज आहे, जेणेकरून त्या समस्येतून आपण सुटू शकतो. अर्थात आम्ही दिलेली ही माहिती आपण सर्वांनी आपल्या बुद्धीच्या किंवा अनुभवाच्या जोरावरती पडताळून पाहावी, अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. त्याच अनुषंगाने अनेक रोगांनी ग्रस्त असलेल्या ह्या रोग्यांना ससूनमध्ये जे जीवदान मिळालेलं आहे ना, ते आपण जाणून घेतलं. यामध्ये आपण सर्वांनी एक ध्यानात ठेवण्याची गरज आहे की रोग एकच असला ना तरी रुग्ण वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे उपचार वेगवेगळे असतात. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या या भागावरती आपल्याला खूप छान कमेंट आलेली आहे. परिंजे गावचे जाधव सर आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात की पूर्वी काबाड कष्ट करणाऱ्या अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रोग्यांना मरणाची वाट बघायला लागायची, पण जनता दरबारनी मात्र हा वेगळा मार्ग किंवा यशाचा मार्ग यांना दाखवलेला आहे. धन्यवाद जनता दरबार. अर्थात मंडळी, त्यासाठी जनता दरबारमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मंडळी, आदिवासी क्षेत्रातल्या कुपोषणावरती मात करण्यासाठी शासनानं नुकतीच एक योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण करून घेणार आहोत. त्याचबरोबर कुपोषण म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय, त्याचे निकष काय आहेत, त्याचे उपाय काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, याविषयीची सर्वांगीण माहिती आजच्या भागामध्ये आपण करून घेणार आहोत. कुपोषणावरती मात करण्यासाठी शासनाने जी योजना जाहीर केलेली आहे ना, त्या योजनेचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना. आहे तुझ्या पोटी गे बाळाच्या जन्माला अमृत आहार आधार जीवा. होय, अनुसूचित क्षेत्रातील पोटुशी आणि बाळंतीण माता भगिनींसाठी आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना. प्रसूती आधी 3 महिने आणि प्रसूती नंतर 3 महिने अशा 6 महिन्यांसाठी एक वेळचा सकस पोषक आहार मिळेल जवळच्या अंगणवाडीमध्ये. माय लेकराच्या आरोग्यासाठी, कुपोषणाला हद्दपार करण्यासाठी. मंडळी, ह्या योजनेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामध्ये 4 डिसेंबर 2015 या दिवशी माननीय आदिवासी विकास मंत्री श्री विष्णुजी सवरा यांच्या हस्ते करण्यात आला. ज्या गरोदर माता आहेत आणि स्तनदा माता आहे, ते यांना जरा चांगला सकस आहार मिळावा अशा प्रकारची एक अशी कल्पना पुढे आली आणि ते आम्ही त्याच्यामध्ये आपल्याला निदान काय ना काय ते चांगलं करता येऊ शकतं. म्हणून कारण काय की ज्या माता आमच्या आहेत, ज्या गरोदर असतात, त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत असतात, शेतामध्ये असतील किंवा अन्य काय, आणि त्यामुळे तिला जरी करत असले तरी तिला सकस अन्न मिळत नाही. आणि म्हणून त्या गरोदर मातेला सकस आहार मिळावा अशा प्रकारची ही योजना आहे. त्या योजनेचं नाव आम्ही दिले डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना. ह्या योजनेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव देण्यामागे ही विशिष्ट प्रयोजन आहे.
मुलांविषयीच्या अतीव प्रेमातून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याचं काम केलं आहे. त्यांच्या ह्या कार्याला कुर्णीसात करत ह्या योजनेचं नामकरण डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना असं करण्यात आलेलं आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील 85 एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गतच्या क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत आणि स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत अशा प्रकारे 6 महिन्यांच्या कालावधीकरता एक वेळचा सकस चौरस आहार पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी आदिवासी क्षेत्रांतर्गत अंगणवाडी, मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक आणि प्रथिनांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. म्हणजे प्रसूतीच्या 3 महिने अगोदर आणि प्रसूतीनंतर 3 महिने, म्हणजे गरोदर याच्यानंतर प्रसूतीनंतर 3 महिने हे सकस अन्न आम्ही देणार आणि ती जबाबदारी आम्ही महिला बालकल्याणच्या विभागाला तिथल्या अंगणवाडी सेविकाला दिलेली आहे. हे जे एक वेळचं जेवण देण्यात येणार आहे किंवा जो आहार देण्यात येणार आहे ना, त्यामध्ये नेमके कुठले घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत ना, तेही आपण जाणून घेऊ. त्यामध्ये चपाती, भाकरी, तांदूळ, कडधान्य, डाळ, सोयाबीनचं दूध साखरेसह, शेंगदाणा लाडू साखरेसह, अंडी, केळी, नाचणी हलवा, फळं, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ, साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादी घटकांचा समावेश आहे. हे भोजन लाभार्थ्यांनी अंगणवाडीत जाऊन घ्यावं आणि या सगळ्या भोजनाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांना अतिरिक्त मानधनही मिळणार आहे. आणि ज्या स्तनदा माता आहेत याची जबाबदारी आम्ही दिलेली आहे त्या ठिकाणच्या त्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे. म्हणजे हे गाव आहे तर त्या गावामध्ये ज्या काय 2, 4, 5 महिला असतील अशा गरोदर, त्याचा जबाबदारी त्यांनी घ्यायची आणि त्याच्याकरता शासनाने तरतूदही केलेली आहे. साधारणपणे एक वेळचं भोजन सकस चांगलं त्या महिलेला प्रत्यक्ष मिळावं अशा प्रकारचं त्या सेविकेने बघायचं. आणि म्हणून अशी योजना जी आहे ती सेविकेच्या मार्फत आम्ही करतोय, ती सुरू पण झालेली आहे. मंडळी, मुळात कुपोषण म्हणल्यानंतर आपल्या सर्वांच्याच डोळ्यांसमोर डोळे खोल गेलेली, अशक्त, विरळ केसांची, खंगलेली, रडणारी लहान लहान बाळे येतात. त्यातही आपल्या राज्यात आपण बघितलं तर कुपोषित बालकांचं प्रमाण मेळघाट, जव्हार, मोखाडा इत्यादी आदिवासी क्षेत्रात जास्त दिसतं, ही वस्तुस्थिती आहे. पण मंडळी, कुपोषित बालकांचं प्रमाण आता शहरी भागामध्येही दिसू लागलेलं आहे. कुपोषण तसं म्हणायला गेलं तर सगळीकडे आहे. आपण जर WHO जे स्टँडर्ड मगाशी मी सांगितल्या मायनस वजन, उंचीनुसार वजन मोजाल तर ही सगळीकडे सापडतील मुलं. थोडक्यात काय प्रमाण ह्या भागामध्ये थोडंसं जास्त असेल, पण कुपोषण थोड्या अधिक प्रमाणात सगळीकडे, म्हणजे इव्हन सिटी एरियामध्ये सुद्धा कुपोषण असू शकतं. मंडळी, बालकांमधल्या कुपोषणाबाबत जागतिक बँकेने जो अहवाल दिलेला आहे ना, त्यामध्ये आपल्या भारतामध्ये बालकांच्या कुपोषणाचं प्रमाण फार जास्त असल्याचं नोंदवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कमी वजनाची बाळं आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये जन्माला येतात अशीही नोंद त्या अहवालामध्ये आहे. त्याचबरोबर मंडळी, 2015चा ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत 20व्या स्थानावरती आहे असंही नोंदवण्यात आलेलं आहे. तसं पाहिलं तर भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढते, त्याचबरोबर भारताचा आर्थिक विकास दर ही वाढतोय, पण त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण ही फार मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे असा हा अहवाल सांगतोय. त्याचप्रमाणे 5 वर्षाखालील 44% मुलं ही कमी वजनाची आहेत. नवजात बालकांमध्ये 72% मुलं आणि 52% विवाहित स्त्रियांना ॲनिमिया हा रोग झालेला आहे असंही हा अहवाल सांगतोय. ही सगळी गंभीर किंवा अतिशय चिंताजनक अशीच माहिती असली ना, तरीही ह्याच्यावरती उपाय आहेत ते आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. कुपोषणाचं हे प्रमाण कमी करायचं असेल तर मूळ म्हणजे ज्या रूढी आहेत, हे परंपरा आहेत जुन्या आमच्या समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये, याला कुठे ना कुठे आळा बसला पाहिजे. जेणेकरून जसं आहे की आपलं वय काय की मुलीचं वय 18 वर्ष, मुलाचं वय 21 वर्ष असल्याशिवाय लग्न करायचं नाही.
पण आमच्या समाजामध्ये लहान वयातच काही ठिकाणी लग्न होतात, अजूनही होत आहेत. आणि त्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच होतो की निपजणारं मूल आहे हे तशाच प्रकारे सुदृढ निपजेल ह्याची काही गॅरंटी नाही. किंवा शिवाय अन्य वेगवेगळ्या काही गोष्टी ज्या आहेत वेळच्या वेळी हे करणं. आणि दुसरं असं की त्याच्यामध्ये मुळामध्ये हा आपला समाज हा पूर्ण गरीब समाज असल्यामुळं त्याला स्वतःचं पोट किंवा हे भरायचं असेल तर त्याला कुठे ना कुठे उद्योग करावा लागतो, काबाड कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. गरोदर माता असली तरी ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहते. किंवा प्रसूतीनंतरसुद्धा आपण साधारणपणे शहरामध्ये बघतो की तिला अनेक महिना, 2 महिने, 3 महिने विश्रांतीच असते. तिला विश्रांती घेऊन चालत नाही. 5वीची पूजा पूजली की ती दुसऱ्या दिवशी कामाला जाते. म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या काही काळज्या घ्यायला पाहिजेत तिला वाटत जरी असलं तरी पण त्या परिस्थिती अशी असते की तिला ते घेता येत नाही विश्रांती. हे अशी अनेक कारणं आहेत आणि ती कमी. आता जसं जसं शिक्षणाचं आपण म्हणाला तसं प्रमाण जसं वाढेल त्या प्रमाणामध्ये आमच्या समाजामध्ये जागृती होईल. नेमकं कुठल्या मुलाला कुपोषित म्हणलं जातं याविषयी प्रश्न आपल्याला पडू शकेल. त्या अनुषंगाने पूर्वी वयानुसार वजन असा निकष होता, पण आता मात्र WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आता असा निकष केलेला आहे उंचीनुसार वजन बघून त्याप्रमाणे कुपोषण आहे की नाही हे ठरवण्यात येईल. कुपोषण लेबल करण्यासाठी आता पूर्वी आपण वयानुसार वजन असं त्याचा क्रायटेरिया होता. आता उंचीनुसार वजन किती पाहिजे ते आता आहे. म्हणजे उंचीनुसार त्या मुलाचं वजन किती पाहिजे बाबा ते आता मोजलं जातं. त्याच्यानुसार मग त्याचं झेड स्कोअर काढले जातात. म्हणजे -1 SD स्टँडर्ड डेव्हिएशन त्याचा झेड स्कोअर काढला जातो. त्याचप्रमाणे सॅम आणि मॅम हेही 2 घटक किंवा निकष आहेत. सॅम म्हणजे काय आहे की सिव्हिअर ॲक्यूट माल न्यूट्रिशन म्हणजे सॅम, आणि मॅम जर का म्हणलं तर मॅम मध्ये मॉडरेट ॲक्यूट माल न्यूट्रिशन असं त्याला म्हणतात. त्याप्रमाणे सॅम आणि मॅम असे 2 प्रकार आहेत. सॅम जर म्हणत असेल तर मग सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन आणि मॅम म्हणजे मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन. तर सॅम हे झेड स्कोअरचं -3 आणि -4 ह्याच्यामध्ये येतं आणि मॅमचं -3 आणि -2 हे स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याप्रमाणे आपण त्याचं उंचीनुसार वजन त्याप्रमाणे आपण काढतो. त्याचबरोबर हे बाळ नेमकं दिसतंय कसं हेही तपासलं जातं. सोबत दुसरं आहे की बाबा व्हिजिबल वेस्टिंग असेल, खूपच व्हिजिबल वेस्टिंग असेल पूर्ण हे, किंवा मग दोन्ही पायावर सूज असेल तर ते पण 2 निकष आहेत. आणि दुसरं आपण मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स घेतो, जो दंडाचा घेर आपण म्हणतो, तो 11.5च्या खाली असेल सेंटीमीटर, तो सुद्धा एक निकष आहे. आदिवासी भागातल्या कुपोषणाचा जर का आपण विचार केला ना तर त्यामागे आपल्याला विविध कारणं दिसून येतात. मुळात हे सारे आदिवासी दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये राहतात. तिथे आरोग्याच्या सुविधा नसतात, प्रचंड काबाड कष्ट करायला लागतात. दारिद्र्य गरिबीमुळे खायला अन्न नाही, त्यातच लवकर लग्न होतात, मुलं लगेचच होतात. 2 मुलांमध्ये अंतर कमी असतं, मुलंही अनेक होत असतात. त्याचबरोबर रूढी आणि परंपरांचं प्राबल्यही खूप असतं, त्यातूनच निपजणारी मुलं अशक्त असतात. आता आपण बघितलं तर असं दिसतंय की ज्या काबाड कष्ट करणाऱ्या महिला आहेत त्यांचं निपजणारं जे मूल आहे हे आपण ज्या पद्धतीने आपली अपेक्षा असते त्या पद्धतीने ते निपजत नाही. अगदी कमी वजनाचं कसं तर हे आहे, त्याला वेगवेगळे इतर कारणं असतील, परंतु निपजणारं मूलसुद्धा चांगलं निपजलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे. आणि त्यामुळं महिलेलाच अशा प्रकारचा आहार द्यावा अशी कल्पना पुढे आली आणि ते आम्ही ते लागू केलेलं आहे. म्हणजे आई समजा असेल कुपोषित आणि लवकर जन्म दिला बाळाला, म्हणजे 9 महिने पूर्ण न होता समजा 7व्या महिन्या किंवा 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली, नक्कीच त्याचं वजन कमी आहे, ज्याला आपण म्हणतो की LBW बेबीज, लो बर्थ वेट. ते कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे नक्कीच. पण तसं जरी असलं तरी त्याला समजा आपण योग्य प्रकारे त्याला आहार पुढच्या ह्याच्यामध्ये दिलं गेलं तर ते इट कॅन बी करेक्टेबल होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे समजा काही मुलांमध्ये आजार असेल, जसं हृदयाचं व्यंग किंवा ज्याला आपण जन्मजात व्यंग म्हणतो, असं असेल तर ते कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. किंवा जास्त मुलं असेल तर 3रं-4थं मूल ते कुपोषित होतं, किंवा स्पेसिंग व्यवस्थित नसेल तर ते कुपोषित होतं. तर एक तर ANCची जी काळजी आहे आपण माता, सुदृढ माता, ते एक आहे.
आणि अर्ली मॅरेजेस जे होतात तिकडे ते एक महत्त्वाचं कारण आहे. आणि स्पेसिंग थोडंसं होत नाही, एक मूल झालं की अजून दुसरं मूल होतं, स्पेसिंग नसल्याकारणाने ते एक महत्त्वाचं कारण आहे. तर ह्याच्यामध्ये नक्कीच सगळ्या डिपार्टमेंट्स म्हणजे नॉट हेल्थ बट एव्हरीबडी म्हणजे त्याच्यामध्ये पाणी पुरवठा असेल किंवा बांधकाम असे सगळी ह्यांनी एकत्र येऊन समजा काम केलं आणि त्या मातापित्यांचं काउन्सिलिंग केलं, त्यांना हेल्थ एज्युकेशन दिलं आणि ह्या ज्या प्रथा आहेत अर्ली मॅरेजेस किंवा हे कमी केलं तर नक्कीच कुपोषण कमी होण्यास मदत होईल. एकूणच महाराष्ट्रामध्ये जे ठराविक पॉकेट्स असे आहेत की त्या ठिकाणी हा कुपोषणाचा प्रश्न नेहमीच आपलं एकतर वर्तमानपत्र आणि ह्याच्यामध्ये सारखा गाजत असतो म्हणण्यापेक्षा बातम्या येत असतात आणि त्या पद्धतीने त्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. ते कुपोषण आहे ते कमी झालं पाहिजे, ही पूर्णपणे शासनाचीच तशी भूमिका आहे. मंडळी, हे सगळं जाणून घेतल्यानंतर एक जाणवलं की कुपोषणाबाबतची जी वस्तुस्थिती आहे ना ती आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे, अभ्यासायला पाहिजे. त्यातूनच याच्यावरती उपाययोजना नक्की सुचू शकतात. वस्तुस्थिती दाखवली पाहिजे. काही वेळेला कसे आकडेवारीमध्ये बरेच लोक फसतात. आता सगळे आजार केवळ ते कुपोषणामुळे ते मृत्यू होतात असं नाही आहे. वेगवेगळे आजाराचे कारण पिण्याचं पाणी आहे, पिण्याचं पाणी शुद्ध पाणी मिळतं का आपल्याला? नाही मिळत. मग जे मिळेल ते घ्यायचं. ज्या ठिकाणी अजिबात दुर्गम भागामध्ये अजूनसुद्धा त्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण करू शकलेलो नाही, मग ते कुठल्या तरी डवऱ्याचं किंवा ह्याचं पाणी पितात आणि त्याच्यातून पण अशा प्रकारचे रोग निर्माण होतात. त्यामुळं वेळेवरती जेवण, वेळेवरती चांगलं जेवण, आपल्याला वाटतं सकस आहार दिला पाहिजे, पण सकस आहार त्याला ह्याच्यात मिळाला पाहिजे. त्याला काबाड कष्ट करणारा माणूस काय मिळवणार आहे? तो जो रोज आपला त्याचं पोट हे हातावरती असतं आणि ते जे काय मिळतं त्याच्यातून तो निर्माण करतो, कुटुंब पालनपोषण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं ह्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत की त्याच्यातून हे उद्भवतं. पण माझं या निमित्ताने आव्हान अशा प्रकारचं राहणार आहे की जी वस्तुस्थिती आहे ते दाखवा तुम्ही, प्रश्नच नाही, दाखवलीच पाहिजे. पण ती दाखवत असताना त्याच्यावर काय उपाययोजनाही करता येईल की समजा आमच्या जव्हार मोखाडा भाग आहे किंवा ती दुर्गम भागामध्ये अजूनही ते हे चालू आहे. मग तिथल्या चालीरीती असतील, तिथल्या वेगवेगळ्या पद्धती असतील, त्याच्यातून काही गोष्टी निर्माण होतात आणि त्याच्यातून हे उद्भवलेलं असतं. तर त्याच्याकरता काय उपाययोजना करता येऊ शकतात? या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आजवर सरकारी पातळीवरून अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. थोडासा आढावा घेतल्यानंतर ते प्रमाण वाढल्याचं आम्हाला दिसलं. आता हे प्रमाण कमी झालं पाहिजे. म्हणजे जसं आमचं जुनं 1995ला जे युतीचं सरकार होतं त्यावेळेला आपण एक जीवनदायी योजना केली होती, नवसंजीवनी योजना. तर ती योजना आपण चांगल्या प्रभावाने राबवली आणि त्याच्यामध्ये जे प्रमाण जे होतं ते कमी करण्यामध्ये यशस्वी झाले. तर हे यशस्वी होण्यास पाठीमागे जे 3 महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत, आदिवासी विकास, आरोग्य विभाग आणि ग्रामीण विकास, महिला बालकल्याण, तर त्यांचा महत्त्वाचा रोल आहे याच्यामध्ये. आणि म्हणून त्या पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा चांगलं काम झालं पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही जिल्ह्यामध्ये, निदान पालघर जिल्हा जो नवीन जिल्हा आहे त्याच्यामध्ये आम्ही ते प्रयोग केले. त्याच्यामध्ये आम्ही जीवन ज्योती नावाची योजना जिल्ह्यामध्ये आमचे कलेक्टर साहेब आणि त्यांच्या अनुषंगाने जे अधिकारी आहेत त्यांनी ती चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न केला. आत्ताही तो चालू आहे की जेणेकरून ते प्रमाण कमी होईल. मंडळी, त्याच अनुषंगाने आदिवासी भागातलं कुपोषण कमी करण्यासाठी आदिवासी भागातल्या गरोदर महिला आणि स्तनदा मातांना एक वेळचा सकस पूरक आहार पुरवणारी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यासाठी आदिवासी भागातल्या गरोदर महिलांनी आणि स्तनदा मातांनी जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन आपली नोंदणी करण्याची गरज आहे. योजनेचे लाभ घेण्याची गरज आहे. अंगणवाडी म्हणजे महिला असे त्यांच्याकडे नोंदणी असतेच, जी गरोदर माता असते त्यांच्याकडे नोंदणी असते. आणि हे जे भोजन आहे ते तिने प्रत्यक्ष अंगणवाडीमध्ये येऊन घ्यावं अशा प्रकारची कल्पना आहे. जर तिला फारच काय अडचण असेल तर ते प्रत्यक्ष तिच्या घरी नेऊन घरी द्यावं, म्हणजे जेणेकरून तिच्या पोटात ते अन्न जाईल.
लाभार्थी महिलांनी अंगणवाडीमध्ये जाऊन हे भोजन घेण्याची आवश्यकता आहे। पण बरेचदा काय होतं की ह्या महिला अंगणवाडीमध्ये न जाता तो आहार घरी घेऊन येतात, घरच्या मुलाबाळा लेकरांना किंवा लोकांमध्ये तो आहार वाटून टाकतात आणि मग लाभार्थी महिलेच्या पोटामध्ये काहीच जात नाही, कारण त्या घरामध्ये गरिबीच इतकी असते। या सगळ्या बाबींचा विचार ह्या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। बऱ्याच वेळा कसं आपण योजना चालू करतो आणि मग ते महिला ते सगळं घेतेच असं नाही, तिच्याकडे काही मुलं असतात किंवा हे असतं, तर मग तिला साधारणपणे मातृत्वाच्या हिशोबाने ती इतरांना वाटत असते। पण त्याचा उद्देश तर आपला असा आहे की त्या गरोदर मातेने स्वतः घ्यावं, म्हणजे 3 महिने अगोदर घेतलं तर सुदृढ बालक हे होईल, जन्माला येईल आणि त्यानंतर 3 महिने पुन्हा ते घ्यावं, कंटिन्यू करावं आणि त्याच्यातून ते बालक जे आपल्याला कुपोषणाचा प्रश्न आहे हा प्रश्न मिटवावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आदिवासी समाजाचा सर्वांगीण अभ्यास करूनच ही योजना म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना आखण्यात आलेली आहे। एक 2-3 महिन्यानंतर त्याचं आम्हाला निश्चितपणे हे मिळेल, रिझल्ट्स मिळतील की कसं आहे। पण अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आमची ही पण केली तेव्हा चांगली योजना आहे आणि ह्याच्यातून काही ना काही विशेषतः माननीय राज्यपाल महोदयांनी आमचं कौतुक केलं आणि त्यांचंसुद्धा हे आदिवासी विकास विभागाकडे फार बारकाईने लक्ष आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कायमस्वरूपी मिटले पाहिजेत अशीच प्रकारची त्यांची इच्छा आहे। आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचीही तशीच इच्छा आहे आणि त्यामुळे आम्ही ती योजना चालू केली। बघूया 2-3 महिन्यानंतर आपल्याला रिझल्ट त्याचे कळतील। कुपोषणाची ही जी जटिल समस्या आहे ना, ही समस्या सोडवण्यासाठी साऱ्यांनीच विचार करण्याची किंवा उपाय सुचवण्याची गरज असल्याचं आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावरा यांनी केलेलं आहे। पण त्यांच्या मनापासून काम करण्याची इच्छा आहे, तर अशा संस्थांचा सुद्धा सहभाग घेऊन शासनामार्फत सुद्धा त्यांना काही मदत करून अशा प्रकारे जर केलं तर मग जे काही कुपोषणाचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहे वगैरे, रस्ते वगैरे हे तर शासन करतच आहे, पण हे जे काही सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणारे जे विषय आहेत हे विषय ह्या स्वयंसेवी संस्थांच्या मार्फतच होऊ शकतात चांगल्या पद्धतीने, असं मला विश्वास आहे आणि त्या पद्धतीने त्या संस्थांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये आमचा घेण्याचा मनोदय आहे। मंडळी, सध्याच्या धकाधकीच्या दुनियेमध्ये आपल्या सगळ्यांचंच आयुष्य अतिशय कटकटीचं झालेलं आहे। त्यातूनच ही कुपोषणाची जी समस्या आहे ना, ही खूप जटिल बनलेली आहे। पूर्वी कुठेतरी खेड्यापाड्यांमध्ये किंवा दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये असलेलं हे कुपोषण आता शहरी भागामध्येही जाणवू लागलेलं आहे। याची दखल आपण घ्यायला पाहिजे। सकस आहार आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे, जे सहज शक्य आहे। शासनाच्या ह्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा। त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे। मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे। हे पेज आपण सर्वांनी लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे। नेमका कुठल्या दिवशी आम्ही कुठला एपिसोड दाखवणार आहोत म्हणा किंवा इतरही माहिती, आमचा संपर्क नंबर आहे। अगदी तुम्हाला ससूनचा जर का नंबर पाहिजे असेल तर तोही त्या पेजवरती दिलेला आहे। जनता दरबार भाग 1 हे जे पुस्तक आपण तयार केलेले आहे, या पुस्तकाविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे। यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे, त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd असा टाईप करा आणि यूट्यूबवरून जनता दरबारच्या 150 पेक्षा जास्त एपिसोडचा आनंद आपण घेऊ शकता। जनता दरबारची वेबसाईट आहे www.janatadarbar.org। हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही आपण भेट द्यावी ही विनंती। लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम। त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो। पुनःप्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो। जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ही वैविध्यपूर्ण तर आहेच, त्याचबरोबर विश्वासार्हही आहे, हेही आपण लक्षात ठेवावं। मात्र ही माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर का पोचली ना तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल। त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार।